हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदिकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव 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 इति यो स्मरेत् तस्य निस्सरति वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता जाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। भीष्मो संजयान सांगितले ऐकून पांडव युद्ध करचक तयारी म्हणून म्हणलेलवरी पांडवानं अर्जुनानं एक संदेश पटयला आणि कडेर म्हणटना भीष्मो द्रोणो कृपो आणि धृतराष्ट्र कसल निर्णय करताच की आम्ही ताका बद्द जावन आसच म्हणून सांगता जाल्यार आमगेल आशय आमगेल राज्य आमकां दिना रे आमी युद्ध करचें म्हणून म्हणलेलें जाल्यार मालगड्याक एक उत्तर आमी परमिशन निमगुचें आसा म्हणून म्हणटना भीष्मो दुर्योधनाक पळय तूं पांडवांगेल ಒಟ್ಟು संधी केल्यार लायक म्हणून सांगून तनी नरनारायण ऋषीले विशयानी सांगताची आणि तन्नीच्यात कृष्णार्जुन जावन येयल्यांची म्हणून सांगून भीष्मो कृष्णाकय अर्जुनाकय मस्त प्रशंसा करता. कर्ण कसले प्रयचन्ना म्हणून म्हणलेले रितीरी उलयता तेन्ना कर्णाक कोप येता. तो सांगता तूं मलगड मनीस न्हू तूं असल उतर पुरे कोणाले विशयांत उलोचवे आम क्षत्रिय धर्मान तूं आसनमे आनी मेगेल धर्म देखून हांव केन्नाय चुकून वचना न्हय तूं कसं खातीर म्हाका अवहेळन केलेलें तुगेले विशीं हांव कसले दुर्व्यवहार केला वे ना न्हय मेगेलान तूं कसले दोश कसल खातीर सोदील तुवें. धृतराष्ट्राले चेडवान म्हाका म्हळ्यार तांतूय दुर्योधनान म्हाका अंगराजाधिपती केल्ले नंतर एद्दोळू हांव तांगेले विशयांत खंयचे विशयांतूय हांव चुकनी कळ्ळें. दुर्योधनाल विशयांत हांव कसले अपराध करनी कोण मेगेले एदूर राबून युद्ध करता ते 5 पांडवांकय हांव संहार करता म्हणून तो कोचिता कळ्ळें. त्या वेळार भीष्म धृतराष्ट्राले सांगकी पळय हो हांव पांडवांक संहार करता हांव धृतराष्ट्राल पुत्राल ओटो राबला तांकां वायट जेवची तसल कसले कोरना अशी तशी म्हणून कर्ण बारे जंब कोचून घेता न्हय हें सम न्हय म्हूण दिसता म्हाका. हें बरी व्यर्थ उलोच म्हूण दिसता इताका म्हळ्यार त्या पांडवांक गेले 16 एक अंशूय न्हय यो कर्ण कळ्ळें. मुखारसून तुगेले चेडवां दुरात्मतांनी तांकां कसल सकड एक अधोगती येता म्हळ्यार कसल विपत्तू येता म्हळ्यार ते विपत्ता मुख्य कारण यो सुतपुत्र कर्ण आनी एकलो शकुनी ते तूं उडगास दवरी कळ्ळें. हाका भारी तुगेले पूत अवलंबिसून आस केन्ना कर्ण आमगेलो वटस आमकां कांय जाय ना म्हूण म्हणलें एक ताण लेखला दुर्योधनान कळ्ळें. तेश्चावन हें कर्णाल आनी शकुनील बलारीची पांडवांक ते मटा सकड अपमान केला न्हय कोणें तुगेले दुर्योधनान आजी पांडवांगेले एक असदृश जावन आसूचे पराक्रम तुका गोत नावे तांणी एद्दोळू असाध्य म्हणलें सर्व कार्य सातसून दाखयला हाण कसं केला काही सुतपुत्रान हें कर्णान वापसय भीष्म ताका सुतपुत्र म्हणून म्हणटा कसं केला हाणें पळय. गोग्रहणाक विराट रायाले राजधानी चमकल्याच्यांनी युद्ध करून त्या वेळार ब्रह्मण्ळे रुपार आसूचे अर्जुनान ताणें भारी पराक्रम दाखोवन कळ्ळें हागेल भावाक कर्णाल भावा कर्णाल एद्राक संहार करनी मे कसं केलें हाणें अर्जुनाक कांय करनी मात्र न्ही तो एकलोची अर्जुन
उत्तरकुमार तागे लोटयला ताका सारथी जावन बसयला. शिवाय अर्जुन एकलो आशिल्लो. खंयचे पांडवय तागे लोट बरलेचे न्ही एकलोची सगळी तुगेले कुरू सैन्य एकलो एदुरसून संमोहनास्त्र प्रयोग करून सर्वजन मूर्छित जाल्लीत न्हय. त्या वेळार आमगेले आवय आशिल्लो द्रोणाचार्य आशिल्लो कळ्ळें पुराय जन आशिल्लीच आमी यो अश्वत्थामो शकुनी करुण आमगेले पुराय जन आंगा वयरचे आभूषण आभरण वस्त्र पुरे घेवन कातरून घेवन वचन न्ही मे तेदन ह्यान कर्णान कसं केलेले तो एकलो कर्ण एकलो संमोहनास्त्राक वश जेवचे पयस फुडें धांवला रणभुमी सोण ताणें कसले कोरयत आशिल्लो न्हय कसो करनी ताणें जालें न्हय. तुगेले पुत्ताक गोशे यात्रे वेळार गंधर्वान बंधना घालून व्हेलेले न्हय. त्या वेळार कर्णान कसं केला गंधर्वाले बंधना दुखून तुगेले पुत्ताक सोडवा इले तुगेले पुत्तांक सुन्नांक पुरय सोडवा इल कोणें अर्जुनानच न्हय. त्या वेळा भीमू अर्जुनू नकुलू सहदेव तांणी ओटूची युधिष्ठिराले आज्ञे प्रकार वचून युद्ध केले. युद्ध करताना ह्यांनी कसं केलें हे कर्णान कसं म्हणलें कांय होड विशय ना तांणी आतां काही राय नाही विंगड कळवे तांणी आतां तुगेले प्रजावर्ग तू तांगेला राज्य पुरे तुगेले आशिल्ले देखून तुगेले प्रजावर्गान तू लेखले प्रजावर्गाच्यान रायाल रक्षण करचें कसले होड विशय न्ही आनी म्हणून हाणें व्हडलें पडलें उतर उलयलें न्हय यो कसं केलें हाणें काय ना न्हय आगेले पुरे विशय सांगूचे आमकां मस्तस थोडे थोडे मंत्र सांगता रस म्हणटना द्रोणी ते समर्थन करता की धृतराष्ट्राला सांगता की धृतराष्ट्रा भीष्मान कसं सांगला या पुरे वयीची न्हय तू गोत आशिल्लें न्हय कसं सकट जाल्ला म्हणून भीष्मान सांगिल्लें कसली चुकी ना न्हय तू भीष्मान कसं सांगलें तें आयकून तशें करचें योग्य कळवे. शिवाय तू त्या शकुनीले कर्णाले हांगेले तांगेले उतर न्ही आयकूं नका भीष्मू तुकाय पितामह बापुली न्हय म्हणटना तू भीष्मान सांगिल्लें तशी करचेची लायक म्हूण सांगून दिसता म्हूण सांगून म्हणटा तो. भीष्मू अण्ण जाता धृतराष्ट्राक तशी तो सांगता कळवे भीष्म पितामहची तशी विचित्र वीर्याला न्ही भाव जाता न्हय भीष्म दोड्डप्पा जाता ताका तशी त्या वेळाक सांगता तो कसं न्ही कसले एक उत्तर कोणकी सांगिल्लें आयकूं नका भीष्मान सांगिल्लें तू आयक कळवे एक वेळ युद्ध जावचे पशी फुडें तू संधान केल्या जायते एक पण तू युद्ध जाल्ले मागीर कसले करूं जायना. आणि संजयानंय सांगिल्लें पुरय तू आयकला न्हय युद्धा विशयांत अर्जुनान कसं सांगला म्हणून तुका 3 लोकांत अर्जुनाला तितले श्रेष्ठ धनुर्धर कोणीय ना म्हणून म्हळ्यार गोतच न्हू वापस आमी सांगकावे म्हणून म्हणटना धृतराष्ट्र ते ऐकयना की भीष्मान सांगला द्रोणान सांगला कसले तो एक ऐकनातल्या वरी करता पळय इतले सकट सांगल्यार ऐकनातल्या वरी करता म्हळ्यार पोवपी काल विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणटात न्हय. वापस संजयाक विंगड विंगड प्रश्न निमगेता कसले सांगनी कळवे. त्या वेळार वरलेले कौरवांक पुरे कळली की हे धृतराष्ट्र कसले ऐकना दुर्योधन कसले ऐकना म्हूण जाल्यार आमी कशी मरचेची मरचा सिद्ध जाल्यार अन्नाक बाबांक पुरे सोडचे तुवें ना युद्ध करचें करूं का जाल्लें म्हूण सांगून त्या वेळार संजयाला वापस वापस प्रश्न करता की संजया पळय आतां हस्तिनापुराक एक राशी सैन्य आयला म्हूण म्हणलेलें तू सांगला न्हय पांडवां लागीं सांगला की ना म्हूण सांगला म्हूण म्हणटा तो. त्या वेळार धर्मरायान कसं सांगलें तितली सैन्याचें बल आमकांच म्हूण कळतना ताणें कसल्या रितीर युद्धा सिद्ध ती करता रस कळ्ळें तागेल पक्षांत खंयचे खंयचे राय सकट आयल्यांची म्हणून आतां तागेले आतां म्हाका तुमी पुरे सलहे दित आसत न्हय युद्ध नाका युद्धान सर्वनाश जाता म्हणून ताका कोणय ते सलहे दित आसाचे वेळा म्हणून तेदना संजय सांगके पळय तागेल भावंड जेवो तागेल चेडू तांतू ಕೆಲವು ಜನ ಮಾತ್ರ ತಾನು ಸಂಗಿಲ್ದ ಆಸಚಿ ಕೆಲವು ಜನಾಂಗ युद्ध नाका म्हूण लेखला रे तुवें ते चुकी कळवे थंय कसल म्हूण म्हळ्यार तागेले चेडू जेवो तागेले भावंड जेवो मात्र न्हय पांडवांगेले ओटू कितली सकडी राय आसच पळय पांचाल समीत युधिष्ठिरान एक आज्ञ करचें युद्ध करो म्हूण सांगून त्या आज्ञेक खंय तर राखून बसल्या म्हळ्यार तो आत्तां सांगता की मागीर सांगता म्हूण तागेलें तोंड पळोवन दिसता तितलें कळवे. युधिष्ठिर ताका कोणेय एदूर उलयतलो तागेले पक्षांतून नाची पुरे रथीक सैन्य पदाती सकट जने ताणें सांगिल्ली तशी आयकताची कळव्यार कितली म्हूण म्हळ्यार पळय पांचाल केकय मत्स्यदेशाचे राय सकडी तागे लागीं युधिष्ठिरा तवळ संदर्शना येवन
केदन युद्ध शुरू जेवचे म्हण निमगूच कतीर येतरसच म्हणटान कोणेय ताका सल्हे दिवन तूं युद्ध करू नका म्हण सांगतले कोणेय नांतय म्हण त्या वेळार वापस धृतराष्ट्र निमकी जायत दृष्टद्युम्न आनी सोमक तांगेल सैन्य सोडलारी मागीर खंयचे सकड सैन्य पांडवांक गेले ಒಟ್ಟು मेळ्ळांचे म्हूण सांगतवे म्हूण कडेन री सांगता काय तो एक व्हडले आलोचन करतशी करतरस त्या वेळा ताका मूर्छ येयले मूर्छ येवन पडलो संजय म्हूण म्हणटना विदूर सांगता धृतराष्ट्रा लागीं पळय तो मूर्छित जावन नेलार पडला ताका तूं उल्लोवचें जायना म्हूण कडेन री धृतराष्ट्र थंय एक वय म्हणटा कसं जालें म्हण वो ते युद्ध सन्नद जालें पुरो जेन्ना पळोवन येयले न्हय ते उडगास येवनूची मूर्छित जाल्लो दिसता म्हूण ಸ್ವಲ್ಪ वेळान संजया प्रज्ञ येयले त्या वेळाक धृतराष्ट्रा संजय म्हणाल धृतराष्ट्रा बाई हांव त्या कुंती पुत्रांक पळोवन येयला मात्र न्ही कशी तांणी अज्ञातवासा वेळार कश्ट भोगून भायर येयलीच की त्या कश्टा दुखून भायर येयल्यांचे पळय आतां तितले धैर्यारे तांणी युद्ध करच्या सिद्ध जावन राबल्यांची तांगेल ओट कोण कोण आसा म्हूण म्हणलें दृष्टद्युम्नस कळ्ळें आनी युधिष्ठिराल प्रभाव आपोवन कितलीकी राय सकड येयल्यांची भीमसेनाल कतीर जावन तागेल प्रितीच कितलीकी जन येयल्यांची कळ्ळें मागीर भीमसेन साधारण येत नाही तो कुडगसच न्हय पांडव पंच त्या चार पांडवांकय कुंतीकय उबारून घेवन वचून ते लक्षाग्रहा दुखून चुकोवन घेतिलो त्या वेळा हिडींबासूर ताका मेळ्ळो ते नरमांस भक्षक हिडींबासुराकय संहार केला ताणें कितलीकी संकश्ट परिस्थिती भावंडाक अवसुक पुरे आश्रय दिलेले ताणेची तसलो भीमसेन असले नंतर आनी तागेल सामान कोणेय नांची म्हूण येता तसल भीमसेन एकलो पुरतांक गेले राज्य सैन्य पळोवन घेवच्याक कळ्ळें आनीक द्रौपदीक ते जयद्रथ तुगेल जामय ताणें अपहरण करतना ते भिमान राखील न्हय आनी भीमसेनाले तसल भीमसेनाल बलान ते भीमसेनाल प्रित्यर्थ जावन कितलीकी राय आयल्यांची सामान्य नाही तो भीमसेन एकलो पुरो कितलीकी सांगले विशय वारणाव्रता विशय सांगलो ताजे नंतर हिडंबासुरा मारलेले सांगले द्रौपदीक गंधमादन पर्वता वैरसूचे ते सौगंधिका पुष्प हाडू वतना ते क्रोधवश म्हळेले राक्षसां पुरे जना संहार केला सामान्य नाही तो तागेले बाहुबल कशी म्हण 10,000 हस्ती बलच ताका तसल भीमसेन एकलो पुरो तुगेल पुत्तांक नाश करच्याक आनी अर्जुनाल विशय सांगता म्हणून न्हय खंडवन दहन करून अग्निदेवा तृप्ती केल्ले अक्षय तुणीर मागीर गांडीव धनुसू दिव्य रथ पावलो ताजे नंतर इंद्रप्रमुख देवतेंकय ताणें इंद्रान पावस पाडयतना खंडवन दहन करूं सोणा म्हणून त्या वेळार कितली चाकचक्य तिर तागेले बाणाचे एक बाण एक गंतून म्हणल्यार म्हणके बाण सोण एक चप्परशी कोरून माडशी कोरून उदका एक तेंबूपणान अशी सगळी खांडवन दहन जावन वचे तशी केल्लें कोण म्हणून गोतच न्हय मात्र न्ही साक्षात महादेवाकची तागेले युद्धान संतृप्ती करून पाशुपतास्त्र घेतला तसल अर्जुनाक प्रितीचे सर्व रायय तुगेलोटू युद्धा सन्नद जावन येयल्यांची मात्र न्ही नकुलय सामान्य न्ही राजसूय यागा वेळार कितलीकी हजार म्लेंछ रायांक पुरे सलवान पश्चिम दिक्काचे सर्व राज्य तागेले वश केला की तसलो माद्री पुत्र नकुल ताकाय तागेले वैरी अवलंबित जाल्ल्यांची पुराय जन मात्र न्ही सहदेवूय तशीची काशी अंग मगध कलिंग रायांक पराजित केलेले गोतनाव तुका त्या पुरे देश वश करून घेतील कोणे सहदेवान न्हय तशी पांडवालांतू भीमू अर्जुनू नकुलू सहदेव सामान्य नाही त्यांनी म्हणटना युधिष्ठिरान कसं खातीर युद्धा दुखून मागशेवका कोण ताका युद्ध नाका तुका म्हूण सांगताची कसं खातीर सलहे देवका धर्मा वाटेर ना नतले रे युद्ध नाका तूं धर्मा वाटेर ना तुका सोल जाता म्हूण कोणेय सलहे दिवका
अन्याय जावन हस्तिनापुर तांणी बश करून घेवच्या पळयता म्हण जाल्यार तेदा न्हय नाका तुगेले मानताल राज्य मानताल चेडू राज्यभार कोरून आसाची तूं युद्ध करचें नाका म्हण कोणें सलहे दिवका हें कसलें ना न्हय तांणी न्याय जावन तांगेल राज्या खातीर ना मात युद्ध करचें तुका तुगेलें आसता मात वर्क जाल्यार तूं तांगेल राज्य दिना तें रगलें ना न्हय युद्धा विशयी ना न्हय मागीर कळ्ळें आनीक तूं उडगास दवरी कसलें म्हळ्यार अश्वत्थामो दृश्टकेतू रुक्मी प्रद्युम्न हें 4 जन मात्र सगळेच पृथ्वींत सहदेवाक एದುರು कोरच्याक सहदेवाला एದುರು रापच्याक समर्थ आसाची विंगड कोणाकय सहदेवाल ಒಟ್ಟು युद्ध करूंक साध्य जायना आनी तांगेल पक्षांतून शिखंडीले विशयी सांगचे जाल्यार ती फुडें काशीराजाल धुव अंबे ती अंबिक अंबालिकेक आनी अंबेक ती जनके भीष्मान गेलून हाडतना हांव साल्वराजा वारडी कोरून घेता म्हण सांगून तिणें लेखिल्लें जाल्यार भीष्म त्या विशयी कोण तिका सोडता तागेल्या व्हरून बस म्हणून तो तिका स्विकार करना वापस ती भीष्माला येता म्हाका तुवें वारडी कोरून घेवका म्हणटा भीष्म हांव प्रतिज्ञा केला वारडी कोरून घेना म्हण म्हणटना तागेल वैरी प्रतिकार कोरका म्हण घोर तपस्स करता मरण पावता मरणा नंतर द्रुपदाले सुरवेक द्रुपदाल पुत्री जाता ती जाल्यार एक त्या ओड काणी हाजे पश फुडें महाभारतांत आमी पळयला कसं की एक योगायोगान ती उपास धारलो जाता त्या कारणान आतां तिका शिखंडी म्हूण नांव दवरलेलें तशी ताका तो आतां शिखंडी पंचाल रायालो सुरवे पुतू दृष्टद्युम्न रण्णा तो शिखंडी सादारण न्ही कळ्ळें कलिंग देशाचे रायान समीत पराजय करचे तितले ताकत ताकास म्हणटना तोवय आतां पांडवाल पक्षाक राबला कळ्ळें तशी आतां कितले की काही राजकुमार 5 जन काही राजकुमार आसात तांणी कितले की तांगेल सैन्या मोठो पांडवाले पक्षांतू आयल्यांची युधानू म्हूण म्हणलो वृष्णवीरू तोवय तशीची पांडवाल पक्षा राबला भारी ताकदवंत तो तशी मात्र न्हय अज्ञातवासांतू अवधींतू कोण पांडवांक आश्रय दिल पळय तसलो विराट रायूय तुमगे लोटू युद्धात येवन राबला कळ्ळें काशी देशाचो अधिपती वारणासी तागेल राजधानी महारथी राय तो काशीराज म्हणटा ताका तोय पांडवाल पक्षा युद्धाक आयला तागेले बेंबल घेवन पांडव आतां इतले जन रायांगेले बेंबलारी पांडव तुमगे लोटू युद्धा सन्नद जाले तांकां कोणले बेंबल जावका म्हणून ना न्ही जावन जाल्यार तांकां बेंबला रब्बील जन कोण आसात तांगेले पक्षा रब्बील कोण आसाचे तांणी महारथी अतिरथची आनी तुका पूर जनाल पशी चड सांगता कसो न्हय म्हण द्रौपदील 5 चेडूं आसा सन्न तांणी जाल्यार युद्ध म्हळ्यार भारी एक नमने उत्साह तांकां कशी सरप ताजी बल्ला पळ्यार पुरो हेड काण फुतकार दितकी तशीची हान्नी युद्धभुमींत बाण बत्तळीक आप्पळ म्हण जाल्यार पुरो तांकां युद्धाचे खंय तुकून युद्धाचे उत्साह येता म्हण ना तसले चेडवाल वैरी हे पांडव धैर्य दवरून घेवन आसाचे आनीकू कृष्णालो बच्चो सुभद्रेल पुतू मध्यमा पांडव अर्जुनाल पुतू कळ्ळें कृष्णान ताका युद्ध विद्या शिकयली पळोवच्याकय साम्यता धैर्यांतूय पराक्रमांतूय प्रत्येकांत कृष्णाल साम्यत आसा ताका कळ्ळें तसलो अभिमन्यू तोवय पांडवाल पक्षांत आसा उडगास दवरी शिशुपालाल पुतू दृष्टकेतू तोवय पांडवाल पक्षाक राबला पुरे हेजे पशी होड म्हळ्यार कृष्णूची पांडवाल पक्षांत आसा मागीर छेदी राजालो भाव शरभ म्हण म्हणलो आनी तागेलो भाव करकर्श म्हण म्हणलो तांणी पांडवांगे लोटो सर्वल्यांची जरासंधाले पूत सहदेव आनी जयत्सेन तांणी पांडवांक सहाय करचे खातीर आयल्यांची
द्रुपद पांडवांगल कतीर तगल प्राणूची पण दवरच्या काही तयारस. इतली जन्मान नाही पूर्व दिक्कानं उत्तर दिक्कानं 100 गटल्यान राय तांगल सैन्य घेऊन युधिष्ठिरा सहाय करच्याक आयल्याची. सर्व जनाल बेंबलार युधिष्ठिरत युद्धाक सिद्धती करून घेत तरस. धृतराष्ट्राक माते हुंजत काही सांगत काही संजया तू सांगली बाई इतली जन आमगेल ओटू युद्ध करू उत्साह रसच वे म्हण म्हणल्यारी तितली जनाक म्हाका एक बहीण जतरस कसं नाही म्हण म्हणल्यारी तितली जन राय ओटो मेळल्यारी भीमसेन तांगेल्या पशी एकलो पूर म्हूण दिसता म्हाका. तशी म्हाका खंयची रायाली बहीण जाल्यार भीमसेनाल विशयी जोर म्हाका भंय आस. कितले की दीस रात्रीचे म्हाका न्हीद पडना कसं न्ही त्या प्रपोद जाल्ले स्मरण केल्यार म्हाका न्हीद पडना. त्या भीमसेनाक एदुरसून रपच्याक एक एक सैनीक पुणी एक एक योध पुणी आमगेल सैन्यांत सवे कोणय ना मिगेल पुत्र नंची मागीर नमे कोणाक भीमसेनाला एद्र राबोच म्हूण दिसता म्हाका. आनी भीमसेनो युधिष्ठिराल मरी न्हय युधिष्ठिरा पूण एक पंत कोणय उल्लो न्हू कोर न्हू शांत करीत जाल्यार भीमसेना शांत करचें कोणाच्यानय साध्य ना. ताका सहन म्हणलेलें ना आनीक कसं म्हळें ताका कोप नांकात उदिरी. आनी एक पंत कोणा लेगी वैर आयल्या म्हूण जाल्यार ते वैर निरंतर साधन करतलो म्हळ्यार भीमसेनाल विशयो धृतराष्ट्रा मस्त भंय आशिल्ली देखून भीमसेनाल विशयी तशें उलयता तो उद्धट सांगील आयकतलो न्ही ताका कोणय समाधान करूं जायना तसले परे उत्तर म्हणटा कसले म्हळ्यार तो भयंकर बलिश्ट म्हणून गोतस कोणा भीमसेन. तशी हो सांगता खंयचे संतोष असो तो हृदयपूर्वक हासला वे पळय एकदम न्हू एकदम उद्धटतन ताका वक्रदृष्टीच्यो केदना पळय रे बोमार न्हू उलत ताणें मात्र न्ही बाणप्रयोग करो गदा प्रहार करो भारी बेगारी करता युद्धांत महा उत्साह ताका म्हणटना खंडीत यो युद्ध जाल्यार मिगेल चेडवांक दिश मारता म्हणून गोतस म्हाका. इत्याक म्हूण म्हळ्यार सुरवेक ताका मिगेल चेडवाल वर मस्त कोप आस भारी मोसान राज्य वश करून घेतील नवे तो म्हशी राबून आमगे मिगेल चेडवा नाश करता म्हणून म्हाका गोतस. तशें जावन कोणाले विशयांत म्हाका भंय ना भीमाल विशयां मात्र आनी सान आसतना दुखून मिगेल चेडवा आनी ताका जयिना. तो पुराय जनाला आहार खावचे तितले बुक्केचो मिगेल चेडवांक सान दुखून ताका पळयल्यार जायना. हागेल चेडवान ताका सान दुखून बाद दिलेले विशय हाका उडगस ना. हो सांगता मिगेल चेडवा सान दुखून ताका पळयल्यार जायना नशी सान दुखून तांकां भीमाल ओटो लढाई केदना पळयल्यार तेदना हस्तीन कसं हाता मेळ्ळें तें मर्दन करता पळय तशें मिगेल चेडवा मर्दन केलेलें ताणें 100 चेडवांकय मारला ताणें. केदना पळयल्यार मिगेल चेडवा भीम म्हळ्यार भंय दिसान दीस म्हळेल म्हणके पेट्ट खाल्ला. आनी कौरव पांडव बाबावशी आशिल्लीची जाल्यार भेदभाव केलेले भीमाल निमतीची म्हणून पळय कितले भीमाल विशयो कोड उलयत पळतो तितले कोड उरलो न्ही ताका गोतस कसं न्ही भीमू मिगेल चेडवांक सोणा म्हूण. तसलो एक क्रूर स्वभावाचो म्हणटा तो भीमाक. तसलो ताका शांत करूं येतवे युद्ध नाक म्हूण सांगलें तो आयकतवे ना न्हय. हस्तील पराक्रम ताकस म्हणटा ना गोतस म्हाका मात्र न्ही तागेले गदय तितलेची भारी झडूची लोहा गद तो ते एक पंत ते गद बिसविल्यार पुरो 100 जनाक संहार करचे तसले प्रहार ते गदेचे म्हणटना मिगेल चेडवा तागेले हाता दुखून वांचूच कशी म्हणून सांगतो विषमम नाही मन्यंते प्रपातम मददर्शिनः येतर रुक्कारी मवा माल्ली लंतरस म्हूण पळयल्यारी ते काडू वचे आशेर तो गुप्रपातच म्हूणी कोणय लेखनाच खंय. तशें मिगेल चेडवा हांव कितलेच तांकां चांग सलही दिल्यारी तांकां युद्ध करून राज्य आमगेल करून घेवका म्हणलेलें आशेरी भीम म्हणलेले अपायस म्हणलेले तांकां कळना कळवे. कशी हांव मिगेल चेडवांक भीमाल आतां दुखून राखचें म्हूण म्हणलेलें भंय संजय म्हाका. एक पंत युद्ध जाल्लें हे भीमसेनाल गदा प्रहाराक
मिगेल चेडूं मिगेल सेवक तंगेल उट्रबिल राय पुरे एक पंत दिक्का पाल जावन धमताची जरासंधु एक जरासंधाल उदाहरण एक पुरो अखंड भूमंडलाक बाधितल जरासंधु तो भीमसेनानं ताका नाश केलेलो न्हय. जरासंधाक द्वंद्व युद्ध आपोवन सैन्य ना काही ना काल भीमसेनानी जरासंधू कितले दीस पर्यंत त्यांनी युद्ध केला गोतस्वय कडेर म्हणटना जरासंधाक सिगुळण घालनी में ताणें तशी भीमसेनाल हाता दुखून चेडवांक रक्षण करच्या मेज्जान जायना. भीमसेनाल एक विषय सोडल्यार अर्जुनाले विषय अनेक मेगेल्ले पक्षा कितले अतिरथ महारथ असल्यारी अर्जुना एदुरसूची सामर्थ्य खंयची अतिरथांक ना की म्हूण तो एक ताका सव्यसाची म्हूण नुस्ती नांव येयली न्ही. एक पंत दोन हातान हजार हजार गटल्यान बाण सोडचे तितले समर्थ तो. आता रतारी रतीक जावन अर्जुन बसतना सारथ जावन कृष्ण बरतना बसता तांकां जोट एक गांडीव धनुसु जलवे मेगेल लेक्कारी ते तीन नमने तेजस महातेजस म्हणटा पळय ते आतां एका कडेन गोटू जाल्ली म्हूण जाल्यार ताजे विशय सांगता म्हणून ना. गांडीवात असल धनुसु आमगेले खंयचे योद्धाले घेयना मेगेल चेडूवाली घेयना कळवे अनेक कसं म्हळ्यार हांव आयकलां वज्रायुधा पेट्ट पुणी माथ्यार पडल्या वांताच की ते गांडीव धनुसा दुखून सोडलेले बाण लागले कोणेय वांचनाची म्हूण सांगून जनान सांगचे हांव आयकलां. म्हाका न्हिदले पुरो म्हाका स्वपन कसलें म्हूण म्हळ्यार अर्जुन बाण सोडतरच निरंतर तागेल बाण कोण कोणा लागला तांणी पुरय संहार जावन पडतरसची प्रति एकल्याल शिरस्सु मत्ते देहा दुखून कातोरून वतरस तागेल बाणा निमती हे पुरे स्वपन पडची म्हाका म्हणटना आमगेले एक सैन्य आमगे मेगेले चेडवांक ते अर्जुनाले बाण वर्षा दुखून आनी सैन्या दुखून राखची कोणे मिगेल चेडवांक इक रक्षोहिणी सैन्यांनी ओट्ट केला जाल्यारी म्हाका आतां भंय कसले युद्ध सूर जाल्ली म्हूण जाल्यार रणारंगणाचे सर्व कडी दुखून क्षय किलायम भरतानुपैती भरतवंशा राजकुमार पुरय मेल्लींची म्हणून सांगताच की म्हणून म्हळेल म्हाका भंय म्हूण. तशी संजयाला सांगतो महापराक्रमी राय तांगेल साय आयलींच म्हूण तुवें सांगला न्हय. आनी युधिष्ठिराले समान कोणेय नांची भीमसेनाल समान पराक्रमी कोणेय नांची युधिष्ठिराल समान धर्मिष्ठ कोणेय नांची अर्जुनाल समान बिलघर कोणेय नांची सहदेवनी नकुल सांका म्हूण म्हणटना म्हाका दिसता हें युद्ध जाल्यार मेगेल चेडू नाश जाताची म्हणून तशें मेगेल चेडवांक हांव सांगना म्हूण सांगून सांगतकय तो दुर्योधनादी सर्व राजकुमारांक पांडवांगेर युद्ध करची नाका युद्ध बिनी जाल्ली म्हूण जाल्यार आमगे सगळी वंश नाश जाता तशें जावन पळय हांव सांगिल्लें तशें आयकया शांती संधान करे मेगेल मना एक चूर समाधान ना जाला शांती संधान करून तांगेल राज्य तांकां दिया त्या वेळार हांव समाधानेर न्हिदूं तुका युद्ध करची इच्छा ना म्हूण सांगे हांव शांती संधाना खातीर वापस प्रयत्न करता कळवे. धर्मराय हांव सांगिल्लें उत्तर केन्नाय आयकत म्हूण म्हळें धैर्यस म्हाका जय म्हणूचे लढाई मुंदसून व्हरचें नाका. तशी शांतीक प्रयत्न केल्ले म्हूण जाल्यार तो खंडीत जायत म्हणटा अशें पुरय सांगता धृतराष्ट्र कडे. संजय सांगता वय धृतराष्ट्रा तूं आतां तुगेल चेडवांक युद्धा दुखून मी करचें लायक म्हूण म्हाका दिसता. तूं समज सांगिल् तांकां विशय सांगिल् समज तो कित्याक म्हळ्यार म्हाका हे भंय आसा प्रस्तुत परिस्थिती कशी आसा म्हूण म्हळ्यार अर्जुनाल एक धनुसु भीमाल एक गद दोनी पुरो सक्कड कुरू सैन्य नाश करच्याक स्पश्ट जावन म्हाका हे विनाश दिसतरस. आनी तुका पुरे गोतस म्हणटना तूं आतां चेडवांक युद्ध करूं नाकाचें म्हूण सांगिल्लें समची आनी जाल्यार पुणी तूं
येद्दोळ तुगे चेडवान सांगेल तशी ऐकून तांकां अधीन जालेलो आनी तूं समजा तूं घट्टी जा तांकां हें युद्ध करक नजे म्हण अशी सलहे दिवचे न्हय तुवें नाका म्हूण दिसता म्हण दिसता न्ही नाकाचें नाका म्हण तशें जाल्यार मान तुगेलें चेडूं व्हरताची म्हण आनी केन्नाय कसो म्हण बापसो असतो अधिकार बापसून केन्नाय असना निश्चित बुद्धी जेवना सुका तागेले चेडूं वाल विशयांतू कसल कोरका नज म्हूण आलोचन करून घेवन दृढ जावन सांगचें तसलें धैर्य ताका आसुका आनी कसं म्हळ्यार हें तुगेले पित्रार्जीत आस्ती न्ही तूं कुडक आसस न्हय कळ्ळें तूं पांडवांक खंयची एक बंजर भूमी काण दिल्लें जाल्यार तांणी तांगेले भुजबल पराक्रमान अखंड विश्व तांणी गेलवून घेतिलें तूं कांय राज्य विस्तरण केलेलें न्ही आत्ता तांणी गेलवून घेतिलें अखंड साम्राज्य कपडे द्यूत कोरून तुगेले चेडवांक तूं गेलमान दिला कळ्ळें तात्कालिक विशय यो तुगेले तुका शाश्वत न्हय तें पांडुपुत्रांक गेले भूंय इंद्रप्रस्थ राजधान्यांनी तांणी गेलवून घेतिलें तुगेले न्हय तें हे तात्कालिक विशय तुका तूं वश करून घेतिलें कपडे द्यूत कोरून तशें जावन तूं आत्तां तुगेले चेडवांक युद्ध कोर नको म्हणून सांगता तेंचे सम आतां तूं कशी म्हळ्यार तूं राय म्हळ्यार उडकास कोन्ू एका रायान कशी ऑर्डर दिवका तशी ऑर्डर दिवका तुवें तुगेले पुताक प्रतिबंधन करचें काम तूं करूं का तूं राय इशत तुगेलें तूं आतां दाखोवन घेना नातला रे पुतांक गेले मोहांत तूं असमर्थ म्हूण दाखोवन घेतलें म्हूण जाल्यार तूं आतां पळय पांडव तशी नकुल तशी सहदेव अशी अर्जुनाल विशय बहीण जाता भीमाल विशय बहीण जाता युधिष्ठिरू हांव सांगेल ऐकत जाल्यार तांणी सांगल्यार तो युद्ध करूं तयार आस अशें पळय विलपन केलें पळय ह्या पळय व्यर्थ जाता कितें म्हळ्यार राय जावन तूं ऑर्डर दिवका आशिल्ले कडेन दिना नातल्या रे तूं पुत्रांक भिल्ल्या रे मागीर तुगेले पुत्रांक वायट जावचें नज म्हूण तूं कशी सांगचें त्या वेळाक दुर्योधन ह्या पुराय ऐकल न्हय धृतराष्ट्रा सांगता आना तूं कसलें भिवका म्हणना भंय करच्या कारणय ना आनी आमकां कसो जतकी म्हूण दुख्खा पडचें नाका तुवें इत्याक म्हूण म्हळ्यार पांडवांक जैसूच्या कामी समर्थ सची कळ्ळें आनी फुडें आमी पांडवांक वनवासा पेटयल्या म्हूण म्हणलेलें उतर कळ्ळी कुडलें विशय कळ्ळी कुडलें व्हड सैनीक येवन कृष्ण पांडवांक गेल्ले ओटू आमगेले ओटू युद्ध येता म्हूण वचन कृष्णान चमकल कुडलें कितले हेंच पुरे राय आत्तां सपळें दृश्टकेतू केकय दृष्टद्युम्न आनी कितले की रायांक गेले समूह तांणी पांडवांक पळोवचें वचनीच इंद्रप्रस्था लागीं थंय तांणी येवन पावनीच थंय येयली मान न्हय तुकाय कुरू आमकां पुरे जनाके भारी निंदन कर न्ही युधिष्ठिरा भारी गौरव केला कळ्ळें त्या वेळाक म्हाका गुढाचारान ह्या विशय सांगली कुडलें तेन्नाची म्हाका भंय जाला आमकां पुरे नाश करता यो म्हूण सांगून तेन्ना भीष्म द्रोण कृपा आपोवन सांगला कृष्ण पुराय रायांक ओट्ट करून आमकां नाश करूंक इच्छ करतरस तुमी आमगेले पक्ष राबतात न्हय म्हूण आमी तेन्ना सांगला फकन एकाच वेळ कृष्णान ते पुरे रायांक घेवन युद्ध आयल्यार आमी कसल करचें तांकां शरणागत जेवचें की धांवन वचचें की युद्ध करचें कसल सम कर्तव्य आमगेलें म्हूण न्ही हांव निमगिला तेदना भीष्म द्रोणाल बोटू आमी हे विशय निमगितना भीष्म द्रोणान सांगला कसलें म्हूण म्हणल्यार तूं कसलें भिवचें नाका आमी युद्धा सन्नद्ध जावन राबताची तुगेले पक्षाक तांकां कितले राय येवची तांकां पराजय करचे आमी समर्थ जावन आसची आनी भीष्म कसल पराक्रमी म्हूण म्हणल्यार भीष्मा ल्हान शांत न्हून मेल्लेले तेन्ना शत्रू देशाच्यान आक्रमण करतना भीष्मान एकल्यानच युद्ध केलेले विशय गुत्तच न्हय सर्व रायांक ताणें पराजय केले की कितले राया संहार केले की वरलेले जन भिवन भीष्मा शरणागत जेल्ली की असल पुरे विशय आमकां सांगला न्हय म्हणटना हे पुरे भीष्मान सांगून
भीष्मान आमकां भंय दिला कसले म्हूण म्हळ्यार द्रोणानं सांगिलें कळ्ळें भीष्माली विषय पुरे भीष्मान आस तितले काळ तुमी भिवका म्हणून कारण ना म्हूण तशी त्या वेळाक भीष्माल ओटू द्रोणापुत्र अश्वत्थामा आनी कृप हांणी आमकां आश्वासन दिला तशें जावन आमगेले म्हगेलो अभिप्राय कशी म्हूण म्हळ्यार आमकां ते पांडव सल्वाच्याक समर्थ न्हींच न्ही म्हूण आतां तांतूय त्यांनी कसं की एक 7 अक्षोहिणी सैन्य तांगेले पक्ष आयल्यांची म्हूण सांगून बारीक उपच्या वतात न्हय जाल्यार उब बुजाय नतील तशी त्यांनी जेल्यांचे तर रेक्के कातरून घालेले पक्षी जेल्यांचे कोणी नांचे तांगे लागीं कळ्ळें आतां सगळे भूमंडल आमगेले अधीन आसा म्हणटात सर्व राय आमगेले अधीन आसत न्हय कितले व्हड सैन्य आमगेलें आसा 11 अक्षोहिणी सैन्य आसा त्यांनी आसूचे 7 अक्षोहिणी सैन्य म्हणटना तूं कसले भिवका म्हणना आनी युधिष्ठिरो अर्धराज्य कसं निमगुत्ताणें हांव दिवका न्हय ताण निमगेल्यार भीमसेन भारी श्रेश्ठ म्हूण तूं लेखूनच पुरो भारी पराक्रमी म्हूण तूं लेखूनच पुरो जाल्यार गदा युद्धांत तूं म्हाका समान जावन कोणेय नात न्हय तुका गोतच न्हय हांव कोणाले गदा युद्ध शिकिल म्हूण तुका गोत न्हय भले रामा लेगीत शिकिल हांव भीमा अल्पशी हांव गदा युद्धांत तूं सर्वश्रेश्ठूची म्हाका समान जावन आसूचें कोणेय ना म्हूण हांव मान सांगिल्लें न्ही म्हाका गदा विद्या शिकयले भले रामान सांगिल्ले विशय यो कितलेकी पण गदा युद्ध जाता दुर्योधना समान जावन गदा युद्धांत तूं कोणेय ना म्हणून ताणें सांगला म्हणटना भीमाल गदा विशयी तूं कसो उलयता म्हगेल गदा प्रहार भीमा सैसूच्या जाता म्हूण लेखला बाय म्हाका तर भीमा लेगी गदा युद्ध कोरका म्हूण म्हळ्यार जोर अशें जाता केन्ना युद्ध जाता केन्ना भीमा आमगेल्या येद्रा येता म्हूण म्हणलेलें एक आशी म्हाका ताका गदा युद्धांत तूं सलवाका म्हळ्यार आशी म्हाका म्हूण आनी दुर्योधन सांगतरस मुखारची काणी आमी पैचे दिसा पळोवया कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।